सोबत आहे अक्षय. दरबार हॉलमध्ये कशा प्रकारची तयारी झालेली आहे हे या दृश्यांमधून आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेच. मात्र जेव्हा जेव्हा अशा प्रकारे दरबार हॉलमध्ये शपथविधी असतो त्यावेळी एक आनंदाचं आणि उत्साहाचं साहजिकपणे वातावरण असतं. मात्र हा एक अत्यंत दुर्दैवी आणि दुर्मिळ असा आजचा प्रसंग म्हणायला हवा की ज्याच्यावर दुःखाचं सावट आहे आणि एक औपचारिकता म्हणून या शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. त्या दृष्टीने काय नेमकं वातावरण दिसतं आहे, कुठल्या गोष्टी टाळण्यात आलेल्या आहेत आणि कसं स्वरूप असणार आहे या शपथविधीचं? अमोल, आपण अनेक शपथविधी बघितलेले आहेत ज्या शपथविधींच्या दरम्यान इथे सोहळे होतात, मोठी मोठी सजावट केली जाते, बँड असतात किंवा खूप माहोल जो आहे इकडचा अतिशय आनंदाचा असतो. मात्र आजचा माहोल मी तुम्हाला दाखवतो. हा जो दरबार हॉल आहे त्या दरबार हॉलमध्ये इथे जर तुम्ही पाहिलात तर कोणत्याही प्रकारे मोठी सजावट करण्यात आलेली नाही आहे. फुलांची सजावट जी नेहमी असते या वरती ज्या ठिकाणी शपथ घेतली जाते त्या बेंचवर असेल किंवा समोरच्या या ठिकाणी राज्यपाल बसतात त्या ठिकाणी असेल, इथे कुठेही जर आपण पाहिलात तर फुलांची सजावट करण्यात आलेली नाही. ते मुख्यतः टाळलेलं आहे कारण अजितदादा यांचं निधन होऊन अगदी 3 ते 4 दिवस उलटलेले आहेत. त्यामुळे या माहोलमध्ये किंवा या वातावरणात ज्यावेळी शपथविधी केला जातो आहे त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यात आलेल्या आहेत. याचबरोबर इथे कोणतेही प्रकारचे असे फलक लावण्यात आलेले नाही आहेत किंवा बाहेर देखील कोणतेही बॅनर लावण्यात आलेले नाही आहेत. नाहीतर अभिनंदनाचे बॅनर असतात, या ठिकाणी अभिनंदन करण्यासाठी अनेक लोक उपस्थित असतात. मात्र ते सगळं आज टाळण्यात आलेलं आहे. अगदी मोजक्या निमंत्रित व्यक्तींनाच आतमध्ये प्रवेश दिला जाईल, ज्यामध्ये NCPचे काही महत्त्वाचे नेते असतील, ज्यामध्ये मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि राज्यपाल स्वतः असणार आहेत. आता राज्यपाल हे बाहेर होते महाराष्ट्राच्या, ते आलेले आहेत काही वेळापूर्वीच आणि त्यांची देखील या ठिकाणी खुर्ची जी आहे ती तयार ठेवण्यात आलेली आहे. एका बाजूला मुख्यमंत्री बसतील, त्याच्या बाजूला उपमुख्यमंत्री बसतील आणि राज्यपालांच्या दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलात तर त्या ठिकाणी सुनेत्रा पवार बसणार आहेत. अशा प्रकारे 4 खुर्च्या ज्या आहेत त्या वर लावण्यात आलेल्या आहेत आणि याच 4 खुर्च्या ज्या आहेत त्या वर ठेवून शपथविधी हा पार पाडला जाणार आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर जो प्रोसिजर असते किंवा ज्या कागदपत्रांवर सही करावी लागते त्या कागदपत्रांच्या सहीसाठी देखील एक टेबल ठेवण्यात आलेला आहे आणि राज्यपालांसाठी एक टेबल ठेवण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त कोणालाही या मंचावर देखील उपस्थित राहण्याची परवानगी नसेल. अगदी साध्यासुध्या संपूर्ण कार्यभारामध्ये साध्यासुध्या प्रकारात आजचा हा सोहळा जो आहे तो पार पाडला जातो आहे. याचं कारण आज महाराष्ट्राला दुःखाची झालर आहे. अजित पवारांसारखा एक मोठा नेता हा अपघाती निधनामध्ये गेला आहे आणि त्यामुळेच ही जी दुःखाची झालर आहे ती कुठेही पुसली जाऊ नये आणि त्या दुःखाचं एक कुठे ना कुठे गांभीर्य ठेवून आजचा जो सोहळा आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे. आता संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती जवळपास पार पडलेली आहे. गटनेत्या निवडची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे पत्र देण्यात आलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी देखील औपचारिकरित्या राजभवनामध्ये राज्यपालांकडे पत्र पाठवलेलं आहे की आम्हाला आज शपथविधी पार पाडायचा आहे. अजितदादा यांच्या जागी आता सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून नेमायचं आहे, त्यासाठी आम्हाला वेळ देण्यात यावी, अशा प्रकारचं हे पत्र होतं आणि त्या पत्रानंतर आता इथे तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. राजभवन सज्ज आहे. थोड्याच वेळात सगळे नेते हे राजभवनामध्ये येतील, त्यांच्याबरोबर सुनेत्रा पवार देखील असतील आणि त्यांचा शपथविधी हा पार पडणार आहे. आता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी का महत्वाचा आहे, कारण की सुनेत्रा पवार जर उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या होत असतील तर त्या महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असणार आहेत आणि हीच त्यांची खासियत आहे. मात्र इतका मोठा सन्मान असताना देखील जी दुःखाची झालर सध्या आहे त्यामुळे त्या दुःखामुळे आजचा सोहळा अतिशय साध्या प्रमाणामध्ये साध्या प्रकारे राजभवनामध्ये पार पडणार आहे. 5 वाजताची वेळ देण्यात आलेली आहे आणि 5 वाजताच्या वेळेनंतर इथे सोहळा जो आहे तो सुरू करण्यात येईल. अगदी 5 वाजून 5 मिनिटांनी राज्यपाल या ठिकाणी येतील. राष्ट्रगीत होईल, महाराष्ट्रगीत जे आपलं राज्यगीत आहे ते या ठिकाणी प्ले केलं जाईल आणि त्यानंतर शपथविधीचा सोहळा जो आहे अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये पार पाडला जातील. त्यानंतर सगळे नेते जे आहेत ते इथून बाहेर पडतील. जसं इतर वेळी होतं थोडंसं भाष्य करायला परवानगी दिली जाते, मात्र कोणत्याही प्रकारची परवानगी या आजच्या सोहळ्यामध्ये नसेल. फक्त शपथविधी होईल आणि 15 ते 20 मिनिटात आजचा संपूर्ण सोहळा जो आहे तो पूर्ण होईल, अशी माहिती राजभवनातल्या कर्मचाऱ्यांकडून कार्यालयाकडून आपल्याला मिळालेली आहे. अमोल.
निश्चित अक्षय आमच्याबरोबर असाच उपस्थित राहा. आपण काउंटडाऊन बघतो आहोत एबीपी माझाच्या स्क्रीनवर. साधारण 43 मिनिटं आणि 22 सेकंद उरलेले आहेत. अभिषेक मुठाळ सध्या आपल्यासोबत आहे. अभिषेक सध्या वर्षा बंगल्याच्या परिसरामध्ये आहे.